बाहेरगावी जाणारा माल आहे ना, तो आमचा उचललाच गेला नाही. त्याच्यामुळे भरपूर नुकसानी झाली. मी जवळजवळ 40-45 लाख खर्च केला आणि आता मला 5-10 लाख रुपये पण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे. दहिवली कोंड गावातील कलिंगड उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढते तापमान यामुळे कलिंगड पिकावर दुहेरी फटका बसला आहे. राजेंद्र शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड केली होती. मात्र तीव्र उष्णतेमुळे पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय निर्यात बाजारपेठ ठप्प झाल्याने तयार मालाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे तोंडाशी आलेला घास हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. माणगाव तालुक्यातील दहिवली गावातील एका महिला शेतकऱ्याने तब्बल 35 ते 40 लाख रुपये खर्च करून 25 एकर जमिनीवर कलिंगडाची लागवड केली होती. चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ठेवून मोठी गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे आणि आखाती परिस्थितीच्या परिणामामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः निर्यात बंद असल्याने कलिंगडाला अपेक्षित दर मिळत नाही. नमस्कार, मी दहिवली कोंडवरून आशा राजेंद्र शिंदे. माझ्या मिस्टरांचं नाव राजेंद्र सादेव शिंदे. आम्ही कळिंगडीचा व्यवसाय करतो. आज 24-25 वर्ष झाली असतील हा लागवड करायला चालू केलेली. आता ह्या वर्षी पण आम्ही 25-30 एकरला कळिंगडी लागवड केली. पण ज्या वेळेस तोड चालू झाली ना, त्यावेळेस आमचा माल उचलला गेला नाही म्हणजे युद्ध चालू झाला आणि त्यात उन्हाचा पण परिणाम. त्याच्याने सुप्रीत हा बाहेरगावी जाणारा माल आहे ना, तो आमचा उचललाच गेला नाही. त्याच्यामुळे भरपूर नुकसानी झाली. मी जवळजवळ 40-45 लाख खर्च केला आणि आता मला 5-10 लाख रुपये पण भेटणार नाही अशी माझी अवस्था झाली. तर सरकारला विनंती आहे की थोडीफार आम्हाला मदत केली तर खूप बरं होईल. कारण माझा परिवार पण मोठा आहे, माझ्या मुलाबाळांना बघायला लागतं आणि ह्या शेतकऱ्यांना पण त्यांचं भाडं द्यायलाच लागतं. काही स्वतःची शेती नाही तर थोडाफार झाला नाही झाला असं होईल. मला सगळी भाड्याने करायला लागते. आणि आम्ही खूप मोठी गुंतवणूक केली पण आता मालाला भावच नाही. निर्यात बंद असल्याने खूप नुकसान झाले आहे. सरकारने आम्हाला मदत करावी. उत्पादन खर्च मोठा असताना बाजारात मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. मी दहिवली कोंड इथला आहे. तर आम्ही कलिंगण बऱ्यापैकी केला होता. 30 ते 35 एकरला कलिंगण केलं होतं. तोरणीच्या टायमाला युद्ध झालं त्याच्यामुळे आमचा माल उचललाच गेला नाही. त्यामुळे भरपूर नुकसानी झाली आमची. खर्च भरूनही निघत नाही अशा परिस्थितीत शेती कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. महिला शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने आता सरकारकडून तातडीची मदत मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LN रायगड तक.